वर हे नाव सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळेल. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून महेश आपल्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अनेक स्पर्धांमध्ये बघायला मिळतील. आणि याच मैदानात आपण सुनील यांना बघू शकता. एक लेजेंडरी क्रिकेट आहे, एक मोठं नाव आहे बघा. एक सिनियर खेळाडू, एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून सुनील यांची देखील समाजात आणि अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे. तर एक मजबूत जोडी मी म्हणेल जी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. परंतु या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमामध्ये कोण गोलंदाज असणार आहे हे मात्र आपल्याला बघायचं आहे. ग्राउंड्समन सुद्धा खूप चांगलं काम करतायत बघा. या खेळपट्टीची निगा ठेवली जाते, कारण येणारी 4 दिवस या खेळपट्टीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. अगदी या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीचं देखील कौतुक असेल, कारण होत्याचं नव्हतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीनं करून दाखवलेलं आहे. हा महेंद्र, माफ करा, महेंद्र नाव आहे त्यांचं, महेंद्र घुगे. अगदी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑनर स्ट्राईक असतील, संघाचा नेता आहे, संघ नायक आहे. आणि त्यांच्यासह सुनील आपण बघतोय जे फलंदाज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. नॉन स्ट्राईक एंडवर लहान लहान मुलं देखील या ठिकाणी आलेले आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुंदर सुंदर चेहरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चला चला सामना चालू करा. सामना क्रमांक 5 आणि या ठिकाणी गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू लिडिंग एज घेतला आहे त्या ठिकाणी. खराब 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 कामकाज. नक्कीच यावेळेस चेंडू सटकला आणि सीमी रेषेला धडकला. चौकार. शुभारंभ चांगला राहिलेला आहे, कारण या ठिकाणी महेंद्र थोडेसे भाग्यशाली ठरलेले आहे. 4 धावा आपण बघतोय. महेश, माफ करा, क्षेत्ररक्षक आहे. वेगात एक सिंगल. हो हो हो, गळा भेट आणि नंतर पकडापकडी सुद्धा झाली. चला, हे सुद्धा चित्र चांगलं बघायला मिळालं. आपली स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी एक सिंगल जी वेगात संपन्न होताना आपल्याला बघायला मिळाली. परंतु त्याकरता अथक परिश्रम घ्यावा लागले. एका धावेसाठी काय काय करावं लागतं हे मात्र या ठिकाणी बघायला मिळालं. या अगोदर देखील एका सामन्यामध्ये आपण बघितलं, एक चेंडू 3 धाव्यांची गरज होती. त्यावेळेस त्या एका धावेचं महत्व आपल्या सर्वांना कळालेलं आहे. 5 धावा धावफलकावर आहे. सुनील घुगे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवर महेश सोनवणे आणि महेंद्र घुगे आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात चांगली राहिलेली या ठिकाणी जर बघितलं तर अगदीच सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी 5 धावा मिळवल्या. त्यामध्ये एक चौकार देखील प्रारंभी खेळला गेला. तो चौकार आपण बघितलं महेश सोनवणे यांच्या बॅटीतून आला होता. यावेळेस कट केला बिटवीन द गॅप. हलकीसी दरार, गेंद फरार. चौकार. धन्यवाद. चला, सुनील देखील मागे राहणार नाही, कारण त्यांनी देखील चौकार खेचत असताना मी आलो म्हणून सांगितलंय. यावेळेस गुडघा टिकवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओ हो, काय करतायत. हा, सूर्यनारायण आहे मला वाटतं. झेल
त्या ठिकाणी मात्र सुटताना बघायला मिळाला. आणि या षटकामध्ये बघता बघता 10 धावा देखील पूर्ण केल्या गेलेल्या आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर नक्कीच या स्पर्धेतील सर्वात मजबूत जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकीकडे महेश सोनवणे आणि दुसरीकडे सुनील घुगे. तर साहजिक आहे ही जोडी जर फुटली नाही तर मात्र येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र नक्कीच त्रास होईल. गोलंदाज तयार आहे महेंद्र. यावेळेस जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली, पाठवलंय सीमारेषा पार. येतोय चौकार. चला बघूया या ठिकाणी 14 धावा मात्र धाव फलकावर होत आहेत. हा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता बघा यावेळेस. आणि ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न आपण बघतोय त्या ठिकाणी महेश सोनवणे यांचा फसलाय. एक डॉट चेंडूची नोंद आपण करू आणि या ठिकाणी पहिल्या षटकाला देऊया पूर्णविराम. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर आहेत नाबाद 14 धावा. राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन. चला चौकार येतो या ठिकाणी. शुभारंभ श्री गणेशा या षटकाचा मात्र दिमागदार केलाय राहुल घुगे. चला यावेळेस स्नो बॉलची घोषणा आणि या चेंडूला उचलून फेकलंय मैदानाच्या बाहेर. षटकार. बघूया. थोडस दुर्वर राहिले यावेळेस आणि राहुल वंजारी जे गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. चला फुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार.
बघूया पुन्हा एकदा ऑन साइड वर. आता सुनील नावाचं हे वारं नाही, सुनील नावाचं वादळ मैदानात आलेलं आहे. चौकार, 4 धावा. तर नक्कीच दुसरं षटक प्रगतीवर असताना मात्र विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी बघायला मिळाली. या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त एकच चेंडू चांगला पडला गेलाय आणि त्यानंतर मात्र फक्त सुनील घुगे आणि सुनील घुगेच बघायला मिळत आहेत. फुलटॉस आहे आणि यावेळेस ये रास्ते है प्यार के, ये रास्ते है 4 के. चौकार. तर नक्कीच या ठिकाणी बघतोय आपण अक्षरशः लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चौकार आले. त्या अगोदर एक षटकार, चौकारानं सुरुवात झालेली, एक षटकार त्यानंतर देखील आला होता. हो हो हो, सेन्सिबल प्युअर क्रिकेट बघतोय आपण या ठिकाणी. आणि मित्रांनो, सुनील घुगे यांनी अनेक ऊन वारे पाऊस बघितलेत. सहजासहजी सुनील घुगे तयार होत नाही. त्याच्यासाठी खूप हेलकावे घ्यावे लागतात जीवनामध्ये, चढ उतार बघावे लागतात. एकदम क्वालिटी क्रिकेट आपण बघतोय या ठिकाणी. आणि 2 षटकं संपलेली आहे. धाव पळकावर 40 धावा आतापर्यंत बनवल्यात राहुल दादा लाड स्पोर्ट फाउंडेशन संघानं. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं नक्कीच या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे सुनील घुगे यांनी 9 चेंडूंमध्ये 30 धावा बनवलेल्या आहे, तर मित्रांनो अगदी चौकार षटकारांचा या ठिकाणी अक्षरशः पाऊस आपण बघतोय जो पडताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि क्रीडा रसिक खऱ्या अर्थानं हेच बघायला येत असतात बघा. चौकार षटकारांची आतिषबाजी ही क्रीडा रसिकांच्या मनातली खेळी असते आणि ते काम खऱ्या अर्थानं आपण बघतोय सुनील घुगे मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस कट केला, यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फीडर. क्षेत्ररक्षकाला शोधलंय, यावेळेस गॅप मिळाला नाही. चेंडू मात्र चांगला म्हणता येईल. यावेळेस निर्धाव चेंडून प्रारंभ झालेला आहे. महेंद्र घुगे आपण बघतोय जे आघाडीचे गोलंदाज जे मात्र सज्ज असतील त्यांना कमबॅक करावं लागेल बघा. गोलंदाज तयार आहेत. यावेळेस त्यांनी गॅप मिळवलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगितलंय क्षेत्ररक्षकांना हिल्ला मात, कडक चौकार. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. आणि या ठिकाणी 44 धावा झालेल्या आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं सामना सुरू होण्या अगोदर ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल, कारण हे चित्र आता तुम्हाला कायम बघावं लागेल जोपर्यंत हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहे. वेगात सिंगल पूर्ण झालेली, जोखीम वगैरे घेण्याची गरज नाही. दोन्ही बॅटर्स मध्ये चांगलं कॉलिंग बघायला मिळतंय आणि फलंदाजांमध्ये 3 शब्दांवर प्रभुत्व असलं पाहिजे. यस नो वेट. आणि तो ताळमेळ या दोघांमध्ये आणि दोन्ही परिपक्व आहे बघा. हे चांगल्या भट्टीत तयार झालेले 2 बॅटर्स आहे. आपण बघतोय या ठिकाणी 45 धावपळकावर षटक क्रमांक 3 प्रगतीवर असताना आघाडीच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं, बोलावल्या गेलं, परंतु यश अजून मिळालेलं नाही. रिवर्स आणि चेंडू जाईल सरळ कव्हरच्या दिशेनं, सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र खणखणीत चौकार आला गेलाय. हो हो, यावेळेस बघूया चेंडूला उंची नक्कीच
आणि लांबी आहे अगदी 6 धावा मिळतील इतकं अंतर चेंडून पार केलंय. षटकार. यावेळेस जर बघितलं तर आपल्याला महेश सोनवणे शो चालू झालेला बघायला मिळेल. मिल बाटके खांगे असं नाहीये, या दोघांचं असं आहे जो स्ट्राईकला आहे तोच पूर्ण खातोय. आता यावेळेस जर बघितलं तर महेश आहेत, हल्लाबोल त्यांनी केलाय, आघाडीच्या गोलंदाजावर आक्रमण होत आहेत. रिवाजचा प्रयत्न होता, चेंडू मात्र चांगला बघायला मिळेल यावेळेस. आणि या गोलंदाजीमध्ये तुम्हाला सातत्य सुद्धा दाखवावं लागणार येणाऱ्या काळामध्ये, कारण या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती धावफलकावर आहे. तब्बल 55 धावा आणि नाबाद जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. अमोल घुगे आलेले आहेत. सुनील घुगे स्ट्राईकवर आहेत. 12 चेंडूंमध्ये 35 धावा आणि महेश सोनवणे 7 चेंडू 19 धावा आहे. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या 55 धावा आणि आघाडीच्या गोलंदाजांना मात्र यश मिळालं नाही. कर्णधार जात आहेत तिसऱ्या गोलंदाजाकडे. अमोल घुगे मात्र सज्ज असणार आहे. पहिला चेंडू मार्गस्थ. चांगल्या टप्प्यावर नक्कीच यावेळेस गोलंदाजीचा शुभारंभ झालेला आहे आणि विकेट टू विकेट ठेवला, परंतु चेंडू शरीरयष्टीकडे आपण बघतोय जो गेलेला आहे त्या ठिकाणी मात्र धाव मिळणार नाही. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाचं देखील या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्रक्षम बघायला मिळालं. अमोल घुगे स्वतः संघ नायक आहेत बघा, त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची असेल मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस मिड विकेट कडे खेळलेला कडक फटका, या फटक्यात होतं वजन आणि धाव मिळते अर्धा डझन. षटकार. एकसष्ट धावा धावफलकावर या षटकामध्ये कर्णधाराला शोभणारी कामगिरी अमोल घुगे करतायत. थोडी जागा होती, डाव्या इष्टीकडे फेकलेला हा चेंडू. ओ हो, यावेळेस झेल पकडला गेलाय आणि सुनील घुगे नावाच्या वादळाला मैदानाच्या आतमध्ये रोखलं गेलं. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल अमोल घुगे यांचं. संकट समयी जो संघाला देतो आधार तो खरा संघाचा कर्णधार. आणि यावेळेस अमोल घुगे संकट मोचक ठरलेले आहे, कारण या जोडीला फोडलेलं आहे आणि निश्चित गोलंदाजांनी थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये विशाल झाडे आलेले पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कट करण्याचा इरादा, बॅट
फिरवली नक्की, परंतु चेंडू पूर्णतः बॅटवर आला नाही. बॅटीचा स्पर्श घेता आपण बघितलं. चेंडू दुसऱ्या ते तिसऱ्या स्लिपमध्ये नक्कीच गेला. त्या ठिकाणी एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत विशाल झाडे आणि स्ट्राईकवर येत आहेत महेश सोनवणे. धावफलकावर आहेत 62 धावा. प्रथम फलंदाजी करताना राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि गोलंदाजीमध्ये श्रीराम पॉलिमर्स. खूप वेळ दिला आणि वेळाचा सदुपयोग कसा करावा महेश सोनवणे मैदानात दाखवतायत. चेंडू लाव चाललाय, पाठवलाय प्रेक्षकांमध्ये 6 धावा षटकार. चला चला, वेळ वाचवा, वेळ वाचवा. इस मुकाबले के बाद होने वाला एक बड़ा मुकाबला चिंचोली वॉरियर्स वर्सेस माउली सेल्स. दोनों कप्तान टॉस के लिए तैयार रहे. इस बीच चलते हैं मैदान में जो मुकाबला इस समय चल रहा है राहुल दादा स्पोर्ट्स वर्सेस श्रीराम पॉलीमर्स. दोनों टीमों के बीच टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन ने. और 4 ओवर के समाप्ति के बाद 68 रन केवल 1 विकेट के नुकसान पर. तो अच्छी शुरुआत. इस समय शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग अप की दिशा में. खिलाड़ी वहां पर मौजूद, पकड़ा है कैच. विशाल थे वहां पर खिलाड़ी जिन्होंने एक कैच पकड़ा है. तो दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ बिल्कुल. न्यू बैटर्स मैदान के अंदर होंगे. मनीष काफी चहीते प्लेयर है ये दर्शकों के. इस समय ऑन स्ट्राइक होंगे. जी बिल्कुल, आते ही एक पहला स्ट्रोक खेला है, तेजी के साथ में गेंद जाती हुई लगान के क्षेत्र में. एक ही रन. एक रन के साथ अपना निजी खाता यहाँ पर खोला है मनीष ने. स्कोर को आगे बढ़ता किया है 69 रन. 69 रन. और इस बीच एक अच्छा स्ट्रोक वहां पर डीप पॉइंट के ऊपर से गेंद को भेजा है 6 रनों के लिए. एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर 6 रन के लिए खेला है ऑफसाइड के क्षेत्र में. बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी करते हुए यहाँ पर स्विच खेला. इस समय आसान मौका. दिलीप जादवर थे वहां पर. अच्छा कैच हो सकता था मगर तेज गई थी ये गेंद. काफी तेज खेला हुआ स्ट्रोक, उंगली पर जाकर लगी है गेंद. इस बीच अच्छा प्रयास था वहां पर. बिल्कुल आसान नहीं होता इस तरह के तेज कैचेस को पूरा करना. काफी जोर से लगी है गेंद उंगली पर. ये अच्छी गेंद, क्या बेहतरीन गेंद थी. नो बॉल कॉल यहां पर अंपायर के द्वारा.
तो बिल्कुल यहाँ पर फ्री हिट वाली गेंद थी, सही तरह से इस फ्री हिट वाली गेंद का फायदा नहीं ले पाए बल्लेबाज महेश। अपील जरूर हुआ है यहाँ पर, मगर इस अपील को नकारा है। जहाँ बिल्कुल डॉट गेंद यहाँ पर आएंगी, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होगी। 5 ओवर की समाप्ति के बाद 76 76 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 2 विकेटों के नुकसान पर। राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन इस बीच बिल्कुल सही निर्णय, कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था और अब तक ये निर्णय सही साबित होता हुआ। गेंदबाजी में यहाँ पर रवि सोनो ने इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। इस बीच गेंदबाजी के लिए आए हैं दिलीप जाधवर, एक अनुभवी गेंदबाज। पहली गेंद यहाँ पर तेज गेंद की थी, ऑप्शन से बाहर थी, हवा में गेंद, मौका था, क्या छूटा। प्रयास बेहतरीन किया था, काफी दूर से दौड़ लगाई थी वहां पर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा, मगर इस बीच क्या छूटा है जरूर। पहली गेंद पर आते ही एक सफलता मिल सकती थी, यहाँ पर साथ नहीं मिला है खिलाड़ी द्वारा। प्रयास किया था वहां पर, अच्छी गेंदबाजी यहाँ पर। तेजस खिलाड़ी थे वहां पर जिन्होंने अच्छा प्रयास किया था। 77 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं और महेश सोनो ने इस समय अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 13 गेंदों पर 31 रन बनाकर नाबाद बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद बिल्कुल। डेड गेंद यहाँ पर करार दी जाएंगी, शायद गेंद इस समय फूटी है, जिसके कारण गेंद बदली जाएंगी। तो गेंद यहाँ पर जरूर बदली है। इस बीच नई गेंद मैदान के अंदर आई है, फिर एक बार गेंदबाजी पर दिलीप होंगे और ऑन स्ट्राइक होंगे महेश सोनो ने। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, व्हाइट लाइन को पकड़कर गेंदबाजी करते हुए यहाँ पर दिलीप। जहाँ एक अनुभवी गेंदबाज है, काफी बड़े खिलाड़ी है, काफी बड़ा अनुभव है अपने पास और इस अनुभव का बखूबी इस्तेमाल करेंगे अपने गेंदबाजी में। फिर एक बार यहाँ पर शॉर्ट गेंद थी, ऊंचा खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, प्रेम यहाँ पर खिलाड़ी मौजूद। क्या बेहतरीन सेलिब्रेशन रहा, तो वहां पर गेंदबाज दिलीप द्वारा बिल्कुल पहले इस स्पेल में सफलता अर्जित की है। और क्यों ना हो, जब आप
इतनी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हो और खिलाड़ी अगर आपके साथ हो तो बिल्कुल सेलिब्रेशन तो बनता है। न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर। प्रशांत इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं। फिर एक बार यहां पर स्लॉट में गेंद थी और उसे डिपॉजिट किया है अगले प्लॉट में 6 रन के लिए। बिल्कुल यहां पर एक अच्छा स्ट्रोक, यहां पर जैसे ही देखा गेंद बिल्कुल आगे की थी, मौका था, हाथों को खोला, गेंद को भेजा 6 रन के लिए और जैसे बल्ले से निकली बिल्कुल 6 रन की मोहर लगी थी इस गेंद पर। प्रशांत इस समय आते ही पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेला है। 83 रन, 83 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। हल्का सा अपील वहां पर, जी हाँ बिल्कुल इस अपील का अंपायर पर कोई असर नहीं। फिर एक बार डॉट गेंद करते हुए एक गेंद जरूर खराब की थी मगर इसका खामियाजा बिल्कुल वापसी करेंगे गेंदबाजी में दिलीप। ऊंची गेंद खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, फिर एक बार प्रेम इस ओवर में ये दूसरा कैच पूरा करते हुए 2 सफलताएं अपने इस ओवर में अपने नाम करते हुए गेंदबाज दिलीप। जी बिल्कुल, क्या बेहतरीन गेंदबाजी रही है। पहले ओवर में 7 रन दिए हैं, 2 सफलता अर्जित की है जिसमें एक बड़ा स्ट्रोक आया था जरूर 6 रन के लिए मगर कमबैक किया। अच्छी गेंदबाजी 6 ओवर की समाप्ति के बाद 83 रन 4 विकेट के नुकसान पर। बेहतरीन ओवर घटाई, ये बिल्कुल अच्छा ओवर रहा श्रीराम पॉलीमर्स के लिए। छह ओवर की समाप्ति के बाद 83 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 4 विकेटों के नुकसान पर। एक अच्छे स्कोर की ओर अग्रसर होती हुई टीम राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन। रवि इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। अनिल इस समय नए बल्लेबाज ऑन स्ट्राइक होंगे। अच्छी गेंद यहां पर पहली डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज रवि सोनो ने पहला स्पेल अच्छा किया था, केवल 8 रन खर्च किए थे, एक सफलता अपने नाम की थी, इसलिए कप्तान लेकर आए अपने भरोसे के गेंदबाज रवि को फिर एक बार गेंदबाजी के लिए। ये अच्छी गेंद, फिर एक बार अच्छी गेंद, बिल्कुल सही दिशा में गेंदबाजी करते हुए रवि 7वां ओवर कर रहे हैं इस पारी का, अपनी निजी कोटे का दूसरा यानी स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए आए और इस तरह की बेहतरीन गेंदबाजी बिल्कुल 2 गेंदें पहली बिंदी गेंदें की है यहां पर। सीधे बल्ले के साथ यहां पर ड्राइव किया है, गेंद हवा में है, जी हां बेहतरीन कैच वहां पर, तारीफ काबिल कैच यहां पर। लग रहा था एक समय शायद गेंद जाएंगी सीधी 6 रन के लिए मगर क्या बेहतरीन प्रयास यहां पर, उम्दा कैच पूरा किया। विशाल फिर एक बार वहां पर खिलाड़ी मौजूद थे जिन्होंने इस बेहतरीन कैच को पूरा किया है। जी हाँ बिल्कुल तारीफ काबिल कैच, जितनी सराहना की जाए उतनी कम। मनीष इस समय वापस लौटेंगे अपने डगआउट की ओर। न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर होंगे। राहुल आए हैं इस समय। क्लीन बोल्ड यहां पर, जी हां बिल्कुल, यू मिस आई हिट, दूसरी गेंद पे दूसरी सफलता अपने नाम करते हुए गेंदबाज रवि सोनो ने इस समय क्या लाजवाब गेंदबाजी करते हुए बिल्कुल 83 रनों के निजी स्कोर पे यहां पर ये विकेट नंबर 6 गिरता हुआ।
जी हाँ, हैट्रिक, बिल्कुल यहां पर हैट्रिक पूरा करते हुए गेंदबाज रवि सोनो ने, ये इस आज के दिन का सेकंड हैट्रिक यहां पर हम देख रहे हैं गेंदबाज रवि सोनो ने द्वारा। इस टूर्नामेंट का पहला हैट्रिक शैलेश दिगोले ने अपने नाम किया था आज ही के दिन में, और ये दूसरा हैट्रिक आज के दिन में फिर एक बार बनता हुआ रवि सोनो ने क्या लाजवाब गेंदबाजी करते हुए। रोहित इस समय नए बल्लेबाज देखिए, लेकिन लाजवाब गेंदबाजी रवि है, रवि सोनो ने द्वारा 3 गेंदों पर 3 बेहतरीन विकेट अपने नाम किए, और इस टूर्नामेंट का ये दूसरा हैट्रिक अपने आज के दिन में पूरा हो तो हम देख रहे हैं। 83 रन 7 विकेट के नुकसान पर। फिर एक बार चौथा विकेट हो सकता था यहां पर, अपने ही फॉलो थ्रू में अच्छा प्रयास किया था मगर क्या छूटा है। जी हाँ, बिल्कुल अच्छी गेंदबाजी, मेडन ओवर और हैट्रिक इस ओवर में। इस टूर्नामेंट का यह पहला मेडन ओवर, उस ओवर में हैट्रिक भी पूरा हुआ है। जी हाँ, फिर एक बार दिलीप जाधव इस समय गेंदबाजी के लिए आए अपने दूसरे स्पेल में, और आते ही पहले ही गेंद पर एक सफलता अर्जित करते हुए। क्या बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर, 3 विकेट अपने नाम करते हुए गेंदबाज दिलीप। तारीफ काबिल गेंदबाजी रही है यहाँ पर, जिस तरह से कमबैक किया है गेंदबाजों ने। पहले शुरू के ओवरों में काफी रन खर्च किए थे मगर उस पर अंकुश लगाने में कामयाब हुए हैं रवि सोनो ने और दिलीप जाधवर। बेहतरीन गेंद बिल्कुल बैकफुट पर धकेलने में कामयाब हुए हैं बल्लेबाज को। हल्की सी अगर बल्ले की यहाँ पर छूकर निकलती गेंद तो बिल्कुल मुसीबत हो सकती थी बल्लेबाज के लिए। अच्छी गेंद, डॉट गेंद आती हुई यहाँ पर, ऊंची गई है गेंद, हवा में है, मौका है शायद गेंदबाज, जी नहीं, अच्छा प्रयास वहां पर। इस बीच 2 रन तेजी के साथ पूरे कर लिए। देखिए आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं किस तरह से प्रयास किया था। आसान नहीं होता है किसी भी तेज गेंदबाज के लिए, जिस तरह से फॉलो थ्रू में निकल कर आगे चले जाते हैं, वापस आना आसान नहीं होता है गेंदबाज के लिए, मगर अच्छा प्रयास। देखिए बेहतरीन प्रयास, बेहतरीन प्रयास, बिल्कुल अच्छा प्रयास वहां पर गेंदबाज दिलीप दावरा। फिर एक बार अच्छी गेंदबाजी करते हुए। जी हाँ, फिर एक बार डॉट गेंद यहाँ पर आती हुई। ये अच्छी गेंद, फिर एक बार अपने फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, फंबल थोड़ा सा जिसके कारण तेजी के साथ 1 रन मुकम्मल कर लेंगे बल्लेबाज।
5 गेंदें की है, 4 रन केवल खर्च किए। किफायती गेंदबाजी रही है यहाँ पर दिलीप जाधव द्वारा। ये गेंद पैरों पर गेंद की, हवा में गेंद है, इस समय गेंद जाएंगी वन बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए। और इससे 4 रन के साथ स्कोर में होंगे बढ़ोतरी। 8 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंचा 91 रन। लक्ष्य है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे श्रीराम पॉलीमर्स को 92 92 रन। डीजे धन्यवाद. ते असेल चिंचोळी वॉरियर्स आणि माऊली सेल्स या दोन संघनायकांनी नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. टॉस संपन्न या ठिकाणी केला जाईल. चिंचोळी वॉरियर्स आणि माऊली सेल्स. चला या सर, तुम्ही या ना वर. चंद्रकांत दादा चला.
सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. करूया टॉस. चिंचोली वॉरियर्स आणि माऊली सेल्स. माऊली सेल्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. सर आपला निर्णय सांगायचा. बॅटिंग पास. धन्यवाद. समाधानी आहेत का गोलंदाजी? बरं, दोघांनाही शुभेच्छा आहे आणि मनीष लाड साहेबांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. सर्व स्वागत आणि जाऊया कडे. तर सर्वांचं स्वागत आहे. बघा आता या ठिकाणी आपण बघू शकता धावांचा पाठलाग करायचा आहे. 92 धावा बनवायच्या आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले गेली. राहुल वंजारी आणि महेंद्र घुगे. यावेळेस मात्र फटका थोडासा फसला गेलाय. बॅटीची काढा घेतल्या गेली. त्या ठिकाणी चेंडूला आपण बघतोय उंची देखील मिळाली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय थोडेसे दूरवर राहिले. धाव मात्र मिळणार नाहीये. सुरुवातीपासून जर बघितलं तर सुनील घुगे एक अभ्यासू गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र सादर करतायत. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. एक खोलवरचा टप्पा त्या ठिकाणी बघायला मिळतोय. फुलरलाईन चेंडू होता. कनेक्शन चांगलं राहिलं नाही आणि या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक सिंगल बघायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी ओपन द अकाउंट. धाव फलक खोलल्या गेलं. धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 चेंडू आणि 91 धावा येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत. महेंद्र घुगे स्ट्राईकवर आहेत आणि सुनील घुगे तयार. एक चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा जर बघितलं तर फुलर लेनचा चेंडू होता. जागा देत नाही बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मागील 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झालेली आहे. म्हणजे सुरुवातीपासून जर बघितलं तर थोडस वर्चस्व आहे बघा यावेळेस. परंतु फलंदाजांनी आता स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्याची संधी आहे त्यांना. आता त्यांनी मात्र थोडेसे हातपाय हलवले पाहिजे बघा. प्रयत्न केले पाहिजे. ड्राईव्ह चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावबादची अवघड संधी होती. रिटर्न देखील चांगला बनतोय.
तर नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर सुनील घुगे यांचे चिरंजीव होते बघा महेंद्र घुगे. म्हणजे या स्पर्धेमुळं पिता पुत्रांमध्ये विरोध निर्माण झालाय. मैदानाची आतली गोष्ट करतोय मी. तर पहिल्या षटकानंतर फक्त 2 धावा दिल्यात. एक हिंदी गाणं आहे प्रशांत सर, बाप तो बाप रहेगा. हा, तर शेवटी त्यांचं वर्चस्व राहिलं पहिल्या षटकामध्ये. आणि नक्कीच दुसऱ्या षटकासाठी देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहे. कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी बोलवलं जाईल, परंतु आज चांगली फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. सुनील घुगे आणि महेश सोनवणे यांची सुरुवात चांगली बघा. आणि त्यानंतर अगदी 91 धावांपर्यंत आपण बघितलं या दोन्ही संघांच्या मदतीनंतर संघ गेलेला आहे. त्यानंतर अनेक फलंदाज आले, त्यांचं देखील योगदान राहिलं. परंतु सुरुवात चांगली असल्यावर 100 समीप जाता येतं हे मात्र बघायला मिळालं. 100पर्यंत जाता येतं, परंतु त्यासाठी सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस जर बघितलं तर नक्कीच श्रीराम पॉलिमर संघाची सुरुवात थोडीशी शांत राहिलेली आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांना अशांत फलंदाजी करावी लागेल. बघूया काय करतायत. राहुल पालवे आलेत गोलंदाजीसाठी. उंच गोलंदाज आहे. ओ हो हो, अगदी यावेळेस पहिला चेंडू मात्र एकदम व्यावसायिक चेंडू आपण राहुल पालवे यांच्या माध्यमामध्ये बघतोय. आणि राहुल पालवे यांना देव देणगी बघा, परमेश्वराची देणगी आहे, चांगली उंची दिलेली आहे त्यांना. आणि या उंचीचा देखील त्यांना नक्कीच गोलंदाजी माध्यमामध्ये उपयोग होत असतो. तर राहुल यांचा पहिला चेंडू डॉट आहे. यावेळेस बॅटीचा स्पर्श आहे आणि खूप खूप खराब कामकाज बघा. या ठिकाणी बघा सिंगलला डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट केलं. मनीष होते त्या ठिकाणी आणि योग्य ते काम खऱ्या अर्थानं जे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाजांनी केलेलं आहे. कारण आता तुम्हाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि थोडीशी जोखीम सुद्धा घ्यायची आहे. एकंदर जर बघितलं तर पॉवर प्लेचा सुद्धा तुम्हाला आता फायदा उचलता येईल अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण आज जर बघितलं तर धावांचा पाठलाग करत असताना अनेक संघ धारातीर्थी पडलेत, त्यांना विजय मिळाला नाही. ओ हो हो, चेंडू खास. तर या ठिकाणी जर बघितलं तर मला आत्ताच बातमी मिळाली, गोलंदाज आणि फलंदाज मामा भाचे आहेत. बघूया. पुढे सरसावले आणि यावेळेस इनफिटला नक्कीच क्लिअर केला, परंतु चेंडू मध्ये तितका वेग नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र बाल बाल बचावलेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सुनील घुगे यांनी बॅकअप दिला. हे चातुर्य क्षेत्रक्षणामध्ये असणं गरजेचं आहे बघा, त्याच्यामुळे त्यांना टॅलेंटेड क्रिकेटर म्हणलं जातं. आणि नक्कीच ते कामकाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलेलं आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीवर असताना मात्र धावफलकावर 5 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. आणि धावांचा पाठलाग चालू आहे. आपण सर्व बघत आहात या ठिकाणी 91 धावा बनवल्या, 92 धावा बनवायच्या आहे. परंतु 92 धावा बनवत असताना तुम्हाला या ठिकाणी मात्र लढावा लागणार आहे, कारण फलंदाजी करणारा संघ हळूहळू बॅकफुटवर येतोय. त्यामुळे तुम्हाला फ्रंटवर यावं लागेल आणि लढावं लागेल. स्विंग अँड द मिस बघतोय आपण. समोर फटका उडवण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. निर्धाव चेंडूची नोंद मात्र या ठिकाणी नक्कीच केली जाईल. राहुल पालवे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल बघा, कारण मागील षटकामध्ये देखील त्या ठिकाणी सुनील घुगे यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. आणि त्यानंतर राहुल पालवे देखील चांगली बॉलिंग करतायत. ऑन साइडला केलेला फटका आणि त्या ठिकाणी लॉंग लेग कडे चेंडू जाईल सीमारेषा पार आणि धावफलकाला मजबूती देणारा या ठिकाणी येतोय चौकार.
धन्यवाद अक्षय दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी बघतोय आपण मामा बहाचे यांचं युद्ध संपलंय. आता पुन्हा एकदा पिता पुत्रांचं युद्ध चालू झालंय. ऑन साईडला खेळलेला फटका आपण बघतोय. कॉर्नर कडे जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. निश्चित बघा कसं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे बघा सुनील घुगे यांनी. कौतुक असेल. एक सिंगल जी या ठिकाणी मिळणार आहे. धावफलकावर बघतोय आपण 10 धावा झाल्या. डबल डिजिट मध्ये आपण जातोय आणि दोन्ही बॅटरचे अनुक्रमे 5-5 धावांचं योगदान राहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी योगदान गोलंदाजांचं चांगलं राहिलेलं आहे. गोलंदाजांचं अगदी कौतुक करावं तितकं कमी आहे. एक मजबूत पकड या ठिकाणी निर्माण केलेली आहे राहुल दादा लाड स्पोर्ट फाउंडेशन संघानं. ज्या प्रकारे कायम सांगितलं जातं चांगली सुरुवात विजयाची पहिली पायरी असते. हो हो हो, चेंडू अलगद खाली राहिला यावेळेस. चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होणार नाही नक्कीच. आणि सुनील घुगे जास्त जागा देत नाही, फलंदाजाला जास्त वेळ देत नाही. त्यांचे बरेचसे चेंडू पायाच्या दिशेनं, यॉर्करच्या दिशेनं, वाईड यॉर्करच्या दिशेनं जात असतात. त्याच्यामुळे त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळी शैली, एक वेगळं पण बघायला मिळत आहे या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. याही वेळेस पुढे होता चेंडू आणि यावेळेस मात्र फटका बिल्कुल खेला गेला है. गेंद थी स्लॉट में और डिपॉजिट करेंगे सेकंड पार्किंग प्लॉट में षटकार. चला यावेळेस मात्र महत्वाचा जो षटकार गरजेचा होता तो या ठिकाणी आलेला आहे. इनफील्डला क्लिअर केलंय राहुल. यावेळेस मात्र ऑन फायर. यावेळेस मिळतील धावा 4 चौकार. फटका चांगला खेळला गेला त्या ठिकाणी. बॅकफुटवर आले, जागा बनवली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इनफील्डला क्लिअर केलं. सर्व क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय. यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडले. सिंगल या ठिकाणी संपन्न होताना बघायला मिळेल आपल्याला. नक्कीच धावपळकावर 21 धावा आहे. पुन्हा एकदा ते बॅटल आहे बघा. पिता पुत्रांचं महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे सुनील घुगे, दुसरीकडे महेंद्र घुगे. परंपरा आहे क्रिकेटची आणि ही परंपरा पिढीजात जपल्या गेलेली आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे. याही वेळेस चेंडू चांगला आहे आणि सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आहे. 3 षटकं संपली. धावपळकावर आहेत धावा 22 धावा. भाई देखो मैं नहीं जाता कहीं पैसा वैसा कमाने, ना मैं कोई मेहनत करता. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा. तर या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा आता पिता पुत्रांचं बॅटल संपलंय. मामा बाचे बघूया. चला यावेळेस बाच्यानं हल्ला केलाय आणि मामांचा चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं निश्चित या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 5, 92 धावांचा पाठलाग या ठिकाणी राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये श्रीराम पॉलिमर्स. सुरेख अतिशय सुंदर चेंडू होता बघा. चेंडू जर बघितला तर यार्कर आपण बघितला लेग बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. मुख्य पंचांचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत येताना बघायला मिळेल. एक सिंगल लेग बाईटच्या माध्यमामध्ये संपन्न होईल, पूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या तर लवकरात लवकर या ठिकाणी कमबॅक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण आता येणाऱ्या काळामध्ये 28 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज आहे आणि आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रत्येकी 10-10 चेंडू दोन्ही बॅटर्स खेळलेत. 16 आणि 10 धावा आतापर्यंत दोघांनी बनवल्यात. यॉर्कर क्वाड यांचा अपील त्या ठिकाणी केलं जात आहे. चेंडू बॅटचा संपर्क राहिलेला नाहीये आणि या ठिकाणी फलंदाज बाल बचावले देखील. यष्ट्या वाचल्यात. 27 धावा स्थिर असतील. गोलंदाज मात्र तयार आहेत. थोडस प्रसन्न वातावरण नक्कीच आहे, कारण जसं आजचं सत्र पुढे चाललेलं आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. यावेळेस कट केलाय चेंडू. बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेने जाणारा हा चेंडू आपण बघतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. 28 धावा आहेत बघा धाव फलकावर आणि षटक क्रमांक जर बघितलं तर 4 आपण प्रगतीवर बघतोय. राहुल पालवे यांनी मात्र यशस्वी षटक हाताळलेलं आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. त्यांना सेकंड स्पेल मध्ये देखील चांगला मारा त्यांचा बघतोय. ऑन साईडला खेळलेला फटका आणि या ठिकाणी लॉन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पर. चौकार. चला यावेळेस धावफलकाला मदत करणारा चौकार आलाय. 32 धावा धावफलकावर आहे. हो यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडूला उंची नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू खाली आणि यावेळेस मामानं बाच्याची शिकार केली. फलंदाज बाद आहे. चला या ठिकाणी 4 षटकं संपलेली आहे आणि एक बाद 32 धावा धावफलकावर आहे.
ओके सर, लेट्स प्ले। तो बिल्कुल मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार हम समस्त लाड़वंजरी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाड़वंजरी समाज प्रीमियर लीग सीजन 4 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत है। इस बीच गेंदबाजी के लिए आए हैं विशाल झाड़े। पहली गेंद दिशाहीन गेंद, लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा, अतिरिक्त रन, स्कोरबोर्ड में होगा इजाफा। स्कोर की अगर बात करेंगे, अब तक 4 ओवर हुए हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 33 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। आने वाली 24 गेंदों में चाहिए 59 रन और बल्लेबाजी पर होंगे राहुल और उनके साथ होंगे पुरुषोत्तम। जी हाँ, फिर एक बार लेग स्टंप से बाहर गेंद, बैक टू बैक दूसरी वाइड गेंद यहाँ पर आती हुई। विशाल इस समय लाइन से चूक कर गेंदबाजी कर रहे हैं। 2 एक्स्ट्रा रन कैच किए हैं। तीसरी गेंद बिल्कुल उसी दिशा में थी, मगर इस समय अच्छी तरह से खेला, यहाँ पर कलाइयों का इस्तेमाल किया। गेंद गई है लॉन्ग लेग के क्षेत्र में। जी हाँ, बिल्कुल 4 रन का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। ये बॉल काउंट नहीं होंगी। जी हाँ, बिल्कुल डेड बॉल। अंपायर कॉल, फाइनल कॉल। अंपायर सोबत आर्ग्युमेंट करायची नाहीये। जब फिर एक बार लेग स्टंप से बाहर गेंद, ये वाइड गेंद यहाँ पर फिर एक बार आती हुई। तीसरी वाइड गेंद इस ओवर से अब तक आई है। एक गेंद केवल अच्छी की थी जिसपे 4 रन आए थे, यानी एक गेंद में 7 रन खर्च कर चुके हैं गेंदबाज विशाल। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय कवर के क्षेत्र में, हवा में गेंद है, खिलाड़ी वहां पर मौजूद होंगे। एक अच्छा कैच वहां पर पकड़ा है प्रशांत, तो वहां पे खिलाड़ी थे जिन्होंने एक अच्छा कैच यहां पर पूरा किया। विकेट गिरता हुआ राहुल के रूप में। थैंक यू डीजे। इस बीच एक अच्छा कैच वहां पर देखा है, कवर के क्षेत्र में प्रशांत ने पूरा किया, विकेट गिरता हुआ। इस बीच नए बल्लेबाज मैदान पर आए हैं रवि। रवि सोनू ने, जिन्होंने गेंदबाजी काफी बेहतरीन की है, अब बल्लेबाजी के लिए आए हैं। अपील यहाँ पर जरूर हुई है। जी हाँ, अंपायर्स की उंगली आसमान की तरफ। विकेट फिर एक बार अपने नाम कर जाएंगे गेंदबाज विशाल। बैक टू बैक दूसरी गेंद पे ये दूसरा विकेट आता हुआ। रवि आए थे और बिल्कुल पहली गेंद पर वापस चल दिए हैं डगआउट की ओर।
विशाल विकेट कीपर जिन्होंने एक अच्छा कैच पूरा किया। थर्टी 39 रनों पर तीसरा विकेट यहाँ पर खोया है। बैक टू बैक दो गेंदों पे दो बेहतरीन विकेट अर्जित किए हैं। विशाल ने जरूर महंगे साबित हुई थी शुरू के पहले कुछ गेंदों पर, मगर इस समय अच्छी वापसी करते हुए गेंदबाजी में दो विकेट अपने नाम किए हैं बैक टू बैक दो गेंदों पर। जहाँ बिल्कुल अच्छा कैच वहां पर विकेट कीपर महेश थे। इस बीच फिर एक बार फुल टॉस, गेंद सीधे बल्ले के साथ खेला है स्ट्रोक। विशाल बल्लेबाजी के लिए आए हैं, पहली गेंद खेली है और सीधा गेंद को खेला है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। विशाल चाकोर ऑन स्ट्राइक इस समय पहली गेंद का सामना किया, 4 रन अर्जित किए, स्कोर में बढ़ोतरी हुई है काफी देर के बाद। इस समय फुल टॉस और इस फुल टॉस गेंद पे फुल टॉल वसूल करते हुए बल्लेबाज विशाल गेंद को भेजा सीधा 6 रन के लिए। दो गेंदों पे दो बेहतरीन स्ट्रोक जड़े हैं, आते ही डगआउट से बल्लेबाजी के लिए जैसे कि सेट होकर आए हैं। या फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद इस समय खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद। अच्छी फील्डिंग, एक ही रन मुकम्मल करेंगे। स्कोर को तेजी के साथ लेकर गए 5 ओवर की समाप्ति के बाद 50 रन 3 विकेट के नुकसान पर 18 गेंदे 42 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। अब गेंदबाजी में देखना है किस गेंदबाज की तरफ कप्तान रुख करेंगे, क्योंकि इक्वेशन जो है 18 गेंदे 42 रन। लगभग हर ओवर में 14 रन की जरूरत है। रोहित इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। रोहित निजी कोटे का पहला पारी का छठा ओवर लेकर आया, 18 गेंदों में 42 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन स्ट्राइक हो गए विशाल चाकोर, अच्छी बल्लेबाजी, 3 गेंदों पर 11 रन बनाए हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए। पहली गेंद पे ऊंचा खेला और स्ट्रोक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद, पकड़ा है कैच और विशाल इस समय वापस लौटेंगे डगआउट की ओर। सुनील खिलाड़ी थे वहां पर, एक अनुभवी तजुर्बेकार खिलाड़ी, बिल्कुल कोई गलती नहीं की, बिल्कुल सीधी गेंद गई है सुनील के हाथों में और एक अच्छा आसान कैच यहाँ पर पूरा किया। विकेट गिरता हुआ यहाँ पर चौथा श्रीराम पॉलीमर्स का 50 रनों के निजी स्कोर पर। ये अच्छी गेंद, तेज गेंद थी इस समय, हल्का सा कलाइयों के सहारे के गेंद के धकेला, 1 रन मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ यहाँ पर बिल्कुल अपना खाता खोला राहुल बंसारी ने। 16 गेंदे 41 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। रोहित यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए पहले स्पेल को अपने लेकर आए हैं, एक पारी का 7वां ओवर 6वां ओवर कर रहे हैं। अब तक देखा जाए तो पहली 2 गेंदें अच्छी रही है रोहित द्वारा। फिर एक बार अच्छी गेंद इस समय, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को, किसी भी तरह से रूम नहीं दे रहे हैं। थ्रो बेहतरीन था वहां पर मगर गैदर नहीं कर पाए रोहित। इस बीच अच्छा बैकअप आया वहां पर, एक ही रन मुकम्मल करेंगे। जी अब तक देखा जाए तो इन 3 गेंदों में अच्छी गेंदबाजी रही है रोहित द्वारा। राहुल बंजारी इस समय ऑन स्ट्राइक।
इस समय तेज गेंद की है, रनआउट का मौका हो सकता है। जी नहीं, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर। व्हाइट का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। अतिरिक्त रन, फिर एक बार स्कोर में बढ़ोतरी होगा। 54 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 15 गेंदे 38 रन। दिशाहीन गेंद थी यहाँ पर। फुल टॉस गेंद, और अब देखिए इस गेंद को खेला है सीधा 6 रन में तब्दील किया है। खराब गेंद थी यहाँ पर। शरीर की दिशा में गेंद की थी, तेज थी मगर फुल टॉस थी। बिल्कुल गति का इस्तेमाल किया, केवल दिशा दी और 6 रन अर्जित कर लिए है बल्लेबाज ने। इन 6 रनों के साथ स्कोर में बिल्कुल तेजी के साथ होती हुई बढ़ोतरी। स्कोर जाकर पहुंचा है 60 रनों पर। पारी का चलता हुआ छठवां ओवर है। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, देखिए कितनी बेहतरीन गेंदबाजी, बिल्कुल मिश्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं। एक नौजवान गेंदबाज है, अभी अभी क्रिकेट में यहाँ पर अपने क्रिकेट की शुरुआत की है, मगर देखिए कितना बड़ा डेयरिंग यहाँ पर रखा है। बिल्कुल जिस तरह से वेरिएशन की थी ये गेंद, एक बड़े बल्लेबाज के सामने इस तरह से गेंदबाजी करना आसान नहीं है। शॉर्ट गेंद थी इस समय, फिर एक बार वहां पर खेला है लॉन्ग लेग की दिशा में। जाएंगे गेंद, वन बाउंस, सीमा रेखा पार 4 रनों के लिए। 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 68 रन, 12 गेंदे 28 रन। विशाल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहला ओवर बेहतरीन किया था, 8 रन खर्च किए थे, 2 सफलता अपने नाम की थी विशाल ने। बिल्कुल इस समय अच्छी गेंदबाजी, एंगल बनाकर गेंदबाजी कर रहे हैं। बिल्कुल राइट अप राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए आए हैं। कौन बनाकर गेंदबाजी करना पसंद करेंगे अपने इस दूसरे स्पेल में? ये गेंद अच्छी गेंद, बिल्कुल आगे रखा था, हल्का सा यहाँ पर सीधे बल्ले के साथ खेलने का प्रयास। टाइमिंग इस समय ठीक तरह से नहीं कर पाया। अच्छी फील्डिंग वहां पर प्रशांत द्वारा। अच्छी गेंदबाजी ने पहले 2 गेंदों पर 1 रन खर्च किया है। बिल्कुल स्ट्राइक इस समय बदला है, ऑन स्ट्राइक आया है पुरुषोत्तम। 4 गेंदे 11 रन बनाकर एक ताबड़तोड़ बल्लेबाजी इन 4 गेंदों पर की है। फिर एक बार आगे निकल कर खेला और स्ट्रोक, तेज तर्रार गेंद जाएगी काउ कॉर्नर के क्षेत्र में, मिस फील्डिंग और सीमा रेखा पार, 4 रन। डाउन द पिच आकर आगे निकलकर बेहतर स्ट्रोक खेला, तेजी के साथ गेंद गई थी, वहां पर मिसफील्ड हुआ। 4 रन मिले यहाँ पर। 4 रन के साथ स्कोर में होगा इजाफा। फिर एक बार हल्की सी शॉर्ट गेंद थी, यहाँ पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, देखिए किस तरह से अपने आप से नाराज है बल्लेबाज। मौका था बिल्कुल यहाँ पर कुछ रन जोड़ने का, जिस तरह से गेंद आई थी। चूंकि यहाँ पर 69 रन, 69 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 8 गेंदे 23 रन। 8 गेंद 23 रन, पुरुषोत्तम ऑन स्ट्राइक। जहाँ बिल्कुल एक अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली। पहला रन पूरा किया, दूसरे रन की मांग, जी नहीं, केवल एक ही रन बल्ले को लगकर गई थी गेंद यहाँ पर।
एक ही रन पर संतुष्ट हो गए यहाँ पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर विशाल झाड़े द्वारा। बिल्कुल अच्छी गेंद यहाँ पर, अच्छी गेंद, बिल्कुल गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। पहला रन तेजी के साथ पूरा, दूसरे रन के लिए मांग यहाँ पर। फिर एक बार सुनील थे वहां पर खिलाड़ी, देखिए रन आउट के रूप में विकेट गिरा है यहाँ पर। अच्छी फील्डिंग और उतना बेहतरीन थ्रो। सात ओवर के समा 7 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 71 रन। बिल्कुल 6 गेंदे 21 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। तो गेंदबाजी के लिए आए हैं रोहित इस समय। बिल्कुल एक नौजवान गेंदबाज है, उभरता हुआ सितारा। छह गेंदे 21 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। अमल घुगे इस समय ऑन स्ट्राइक। ये अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद इस समय, सही लाइन सही लेंथ और बिल्कुल सही टिप्पे पे गेंदबाजी की है। शुरुआत यहाँ पर पहली दौड़ गेंद के साथ की है। 5 गेंदे 21 रन चाहिए। इस बीच देखिए महेश, प्रयास कैच के लिए किया था मगर यहाँ पर पैर स्लिप होने के कारण गिर पड़े, मगर गेंद को जरूर यहाँ पर फील्डिंग किया है। यकीनन अपने टीम के लिए बिल्कुल रन बचाए हैं। 4 रन यहाँ पर अपने टीम के लिए बचाए महेश ने। बिल्कुल उमदा फील्डिंग यहाँ पर महेश द्वारा। जी हाँ बिल्कुल, देखिए किस तरह से अपना नाम बताते हुए। दो गेंदे यहाँ पर पहली अच्छी रही है, 2 डॉट गेंदे। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर। तारीफ काबिल गेंदबाजी करते हुए अंतिम ओवर में रोहित, एक कम उम्र के खिलाड़ी है इस टीम में बिल्कुल, मगर किफायती और काफी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। देखिए फिर एक बार अच्छी गेंद, गुड लेन पे गेंद को पिच किया, इस समय बाउंस बेहतरीन मिला है। ये चौथी गेंद, डॉट गेंद यहाँ पर। जी हाँ, यहाँ पर फुल टॉस गेंद थी, तेज खेला हुआ स्ट्रोक, खेल जाएंगे सीमा रेखा पार 4 रनों के लिए। खराब गेंद थी यहाँ पर, मगर खासा कुछ फर्क नहीं पड़ेगा इस बाउंड्री के साथ में। बिल्कुल समझाते हुए वहां पर एक सीनियर खिलाड़ी सुनील, क्योंकि अनुभवी खिलाड़ी है, टीम में सबसे सीनियर खिलाड़ी है, उन्हें पता है। और एक नौजवान गेंदबाज को बिल्कुल समझा कर यहाँ पर बताएंगे किस तरह से गेंदबाजी करनी होगी, कहाँ गलती हो रही है और किस गलती को दोबारा दोहराना नहीं है। बिल्कुल ये बताते हुए एक अच्छी खेल भावना यहाँ पर। वाइड गेंद इस समय, जी हाँ बिल्कुल ऑप्शन से बाहर। चिंचोली वॉरियर्स अपने प्लेइंग 11 अपडेट कर ले, और माउली सेल्स आप भी अपने प्लेइंग 11 की लिस्ट अपडेट कर ले स्कोरर के पास। इस बीच अच्छी गेंद यहाँ पर खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, मिस फील्ड, फिर एक बार गेंद जाएंगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। इन 4 रनों के साथ स्कोर जाकर पहुंचा है 80 रनों पर, 5 विकेट के नुकसान पर। और ये मुकाबला यहाँ पर राहुल दादा लाड स्पोर्ट्स फाउंडेशन ने अपने नाम किया है। 11 रनों से इस मुकाबले को जीता है और एक अच्छी जीत अपने नाम की है। इस मैच के मैन ऑफ द मैच सुनील घुगे।
चला दोन्ही टीम चिंचोली वॉरियर्स आणि माऊली सेल्स आपण चला आपली प्लेइंग 11 दोघांनी अपडेट करून घ्या.